मंडळी, पोलीस कशासाठी असतात? समाजात कुणी कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन न करता कायद्याच्या चौकटीत राहून आपलं जीवन शांततेत जगावं, इतरांना कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नये आणि याचा व्यवस्थित अंमल व्हावा, यासाठी पोलीस दलाची आवश्यकता निर्माण होते. त्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे, सद्रक्षणाय खलनिग्रहणाय. म्हणजेच जे चांगलं आहे त्याचं रक्षण आणि जे वाईट आहे त्याचं नियमन ही पोलिसांची जबाबदारी आहे. पण कधी-कधी काय होतं, की कुंपणच शेत खातं. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचं रक्षण करण्याची जबाबदारी असलेले हे पोलीस कधी-कधी कायदा खुंटीवर टांगून जनसामान्यांना त्रास देतात, त्यांचा छळ करतात आणि यात कधी-कधी एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीवही जातो. असंच एक प्रकरण 2011 मध्ये वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यात झालं होतं. यात पोलीस चौकशीसाठी म्हणून एका तरुणाला रात्री 3:30 वाजता घरातून उचलून घेऊन गेले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अमानुष मारहाण केली. त्यात त्या तरुणाचा पोलीस स्टेशनमध्येच मृत्यू झाला. या प्रकरणी त्या तरुणाच्या घरच्यांनी तब्बल 15 वर्ष न्यायालयात लढा दिला. अखेर काल म्हणजेच 2 जुलै रोजी या प्रकरणाचा निकाल लागला आणि यात न्यायालयाने पीडितांच्या बाजूने निकाल देत तब्बल 9 पोलिसांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अखेर 15 वर्षांनी का होईना पण या मृत तरुणाला न्याय मिळालाय. तर मंडळी, हे नेमकं प्रकरण काय होतं? यात पोलिसांना दोषी ठरवण्यात यश कसं मिळवता आलं आणि न्याय निवाड्यातून समाजाला नेमका काय संदेश मिळाला, हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्वप्नील. आपण पाहताय आपला विषयच भारी. मंडळी, दिनांक 10 मे 2011, ठिकाण हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाडोना हे गाव. गावातल्या पारधी समाजाच्या वस्तीवर रात्री 3:30 वाजता अचानक पोलिसांची गाडी आली. वस्तीवर नैनू पवार यांच्या घरात पोलीस शिरले आणि त्यांचा मुलगा बैग्या पवार आणि शेजारी राजू शेषराव पवार यांच्यावर चोरीचे आरोप करत त्यांना मारहाण करत गाडीत टाकून घेऊन गेले. का नेतात असा प्रश्न विचारल्यावर चौकशी करायची एवढंच उत्तर त्यांना देण्यात आलं. बैग्या पवार याच्या आईवडिलांचं म्हणणं होतं की त्या दिवशी दिवसभर त्यांच्या मुलाने शेतात काम केलं होतं आणि रात्री घरी येऊन झोपला होता. पण पोलिसांनी त्याचं काहीच ऐकून घेतलं नाही आणि दोघांना चौकशीसाठी म्हणून थेट पोलीस ठाण्यात घेऊन गेले. इथवर सगळं एक वेळ ठीक म्हणता येईल. चोरीचे आरोप होणं आणि त्यासाठी चौकशी होणं मान्य आहे. चौकशी अंती खरं काय ते समोर येतं आणि आरोपी दोषी असेल तर न्यायालय त्याला योग्य ती शिक्षा देतं. मग आरोपी निर्दोष सिद्ध होऊन घरी सुखरूप परत येतो. पण त्या दिवशी जे घडलं त्याची पवार कुटुंबियांना किंवा कोणीच कल्पना केली नसेल. झालं असं, की पोलीस त्यांना उचलून घेऊन गेल्यानंतर सकाळीच म्हणजे अवघ्या काही तासांनी या दोघांचाही मृत्यू झाल्याची बातमी येऊन त्यांच्या कानावर धडकली आणि पवार कुटुंबियाला धक्काच बसला. महत्त्वाची बाब म्हणजे बैग्या पवार यांच्या विरोधात कोणताही गुन्हा नोंदवलेला नसतानाही त्यांना घरातून उचलून नेण्यात आलं होतं आणि पोलिसांच्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता. हा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला. त्यानंतर कुटुंबाने संबंधित पोलिसांविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र सीआयडीकडे सोपवण्यात आला. त्यानंतर सीआयडीने 34 दिवस तपास करून तत्कालीन उपअधीक्षक अनवर शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून जून 2011 मध्ये संबंधित पोलिसांविरुद्ध खुनाचा तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी सहाय्यक वकील श्रीराम काळू यांनी काम पाहिलं. तर मयत बैग्या पवार यांच्या कुटुंबाच्या वतीनं हिंगोलीचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट मनीष साखळे यांनी बाजू मांडली. त्यांना प्रताप नायक यांनी सहकार्य केलं. त्यानंतर वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांनाही चौकशीसाठी रिसोड पोलीस ठाण्यात नेण्यात आलं होतं. आरोपानुसार तिथं त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत बैग्या पवार यांचा मृत्यू झाला, तर राजू पवार गंभीर जखमी झाले. राजू यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर बैग्या पवार यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन यवतमाळ इथं करण्यात आलं. बैग्या पवार यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरात तब्बल 44 फ्रॅक्चर्स झाल्याचं आढळून आलं होतं. यावरूनच त्याला पोलिसांनी किती अमानुष मारहाण केली होती हे लक्षात येतंय. त्यानंतर त्यांच्या कोठडीतील मृत्यूनंतर या घटनेची चौकशी सुरू झाली आणि तब्बल 15 वर्षांच्या दीर्घ न्यायालयीन प्रक्रियेनंतर अखेर या प्रकरणाचा निकाल लागला. न्यायालयाने सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब ग्राह्य धरत संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना भारतीय दंड संहितेतील खून, कबुली जबाब मिळवण्यासाठी छळ करणं, गंभीर दुखापत करणं, समान उद्देशाने गुन्हा करणं आणि गुन्हेगारी कट रचणं यासह विविध गंभीर कलमांखाली दोषी ठरवलं आणि 9 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात तत्कालीन पोलीस निरीक्षक महादेव माणिक धांडे यांच्यासह मदन केशव पवार, शिवाजी नामदेव खिल्लारी, पंजाब माणिकराव पाटकर, रमेश सीताराम पवार, प्रकाश हिरालाल तारम, नागोराव भगवान खांडके, अशोक निवृत्ती वैद्य आणि वसंत कणेराम जाधव या एकूण 9 पोलीस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
वाशिम जिल्हा सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा निकाल दिला असून या निकालामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली. त्यामुळे बैग्या पवार यांची आई कलाबाई, वडील नैनू पवार, पत्नी संजीवनी पवार आणि संपूर्ण कुटुंबाला अखेर न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. सरकारी वकिलांनी या निकालामुळे समाजातील शेवटच्या घटकालाही न्याय मिळू शकतो असा महत्त्वाचा संदेश गेल्याचं सांगितलं. निष्पाप बैग्या पवार याला न्याय मिळाल्यामुळं आणि दोषी पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा मिळाल्याने या न्यायनिवाड्याची सध्या देशभर चर्चा सुरू आहे. तर मंडळी, या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आमच्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.